ॲक्च्युली बरेच दिवसापासून ह्या मैदानावरती रिडेव्हलपमेंटला ज्या बिल्डिंग्स गेल्यात त्याची माती उचलून इकडे आणून टाकली जाते आणि ती परत नेली जाते टिपर. हे सगळं जे काही चाललेलं आहे ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाहीये का? नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत असेल, कारण हा एरिया किंवा हे जिथे आरोग्य केंद्र आहेत इथे डॉक्टर्स असतात, हे डेली आरोग्य केंद्र चालू असतं. लक्षात येईल की या ठिकाणी असलेल्या बिल्डरांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. ह्या बिल्डर लोकांनी आपल्या मनमानीप्रमाणे ते बिल्डिंगी बांधतात, रस्त्यावरती जिथे पाहिजे तिथे मटेरियल टाकतात. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पश्चिमेच्या पाटणकर पार्क मध्ये. असं म्हणतात ना, अंधेरी नगरी आणि चौपट राजा त्यातली ही कहाणी आहे. आता मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय की ही सगळी जी जागा आहे ती वसई विरार शहर महानगरपालिकेची जागा आहे आणि या जागेच्याच बाजूला पाठीमागे आपण जर पाहिलं तर आरोग्य केंद्र आहे. या जागेवरती कोणीतरी माती आणून डम करतो. जी पायनिंगच्या वेळेला जी माती लागते ती माती या ठिकाणी आणून ठेवली जाते आणि काही दिवसांनी तीच माती कोणाला तरी विकली जाते. एवढी मोठी जागा वसई विरार शहर महानगरपालिकेची आहे, परंतु वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा आणि काही नेत्यांचा याच्याकडे दुर्लक्ष आहे. याचा अर्थ कोणीतरी नेता आपल्या पदाचा गैरवापर करतोय का? आपल्यासोबत यावेळेला नागरिक आहेत. या मातीमुळे ज्या वेळेला डंपर ही माती घेऊन येतो त्यावेळेला ही माती ओली असते. अर्थात ही माती कुठेतरी रस्त्यावरती सांडली जाते आणि त्याचा त्रास कुठेतरी जनतेला भोगावं लागतं. पाठीमागे मी स्क्रीनवरती तुम्हाला दाखवतोय की रायन इंटरनॅशनल सारखी मोठी शाळा आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना देखील या गोष्टीचा त्रास होतो. निवडणूक संपलेली आहे, आता फोटो सेशन बंद करा आणि लोकांची कामं करा. जाणून घेऊया आपल्यासोबत ते नागरिक आहेत जे या ठिकाणी राहतात, त्यांना कोणत्या प्रकारचा सामना करावा लागतो ते देखील आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं नाव सांगा. बबन कवदरे. ॲक्च्युली बरेच दिवसापासून ह्या मैदानावरती रिडेव्हलपमेंटला ज्या बिल्डिंग्स गेल्यात त्याची माती उचलून इकडे आणून टाकली जाते आणि ती परत नेली जाते टिपरच्या द्वारे आणि रस्त्यावरती सगळी सांडली जाते आणि रस्ता खराब होतो. दुसरी गोष्ट, इथे जवळच शाळा आहे. शाळेची मुलं सकाळ संध्याकाळ उड्या मारत असतात रस्त्यावरती. तिकडे चान्सेस पण आहेत टिपर खाली एखादा मूल जाऊन त्याचा अपघात वगैरे होण्याचा. पण हे कोण इकडे आणून टाकतं आणि कोण घेऊन जातं याचा काही पत्ताच नाहीये, कारण ही जागा आहे VVCMCची. त्यामुळे आम्हाला माहीतच नाहीये की आम्हाला रहिवाशांना आम्ही अज्ञानात आहोत की हे रेंट आउट कोण करते. ही जी जागा आहे ते हे डम्पिंग करण्यासाठी रेंट आउट कोण करते आणि याच्यावर कोणाचा कंट्रोल आहे. हे किती वर्षापासून सुरू आहे? हे मला वाटतं 1-1.5 वर्षापासून सुरू आहे. म्हणजे 1-1.5 वर्षापासून इथे कोण टाकतंय, कोण घेऊन जातंय, काहीच माहित नाही. फक्त टिपर सकाळी येतात, भरून घेऊन जातात, परत आणून इकडे अनलोड करतात. ते कोणाचे कुठून येतात, कोणी त्यांना डायरेक्ट केले इकडे आणण्यासाठी, कोणाचे इन्स्ट्रक्शन्स आहेत तिथे ठेवण्यासाठी आणि परत उचलून नेण्यासाठी, आम्हाला काहीच कल्पना नाही या गोष्टीची. पण याची एवढी धूळ आमच्या घरांमध्ये येते. रस्त्यावर अर्धी माती सांडली जाते, ते टिपर बरोबर भरत नाहीत, ओव्हरलोड करतात आणि ती सगळी माती जाताना रस्त्यावर पडून जाते. पावसाळ्यामध्ये तर एकदम अक्षरशः चिखल होतो रस्त्यावरती. मुलांना सुद्धा आणि सिनियर सिटीजन लोकांना चालता सुद्धा येत नाही, एवढा चिखल होऊन जातो पावसामुळे त्या मातीचा. आता हा महत्वाचा विषय आहे की इथे माती कोण टाकतं हे अजून शासनाला माहिती नाहीये का? वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी झोपलेत का? आपल्यासोबत यावेळेला माजी नगरसेविका आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत सुषमाजी दिवेकर. मॅडम, तुम्ही बरेच वर्ष एक नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, तुमच्याकडे एक चांगला अनुभव आहे. हे सगळं जे काही चाललेलं आहे ते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती नाहीये का? नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना माहीत असेल, कारण हा एरिया किंवा हे जिथे आरोग्य केंद्र आहेत इथे डॉक्टर्स असतात, हे डेली आरोग्य केंद्र चालू असतं. तर मला असं वाटतं की हे इकडच्या लोकांना माहिती असणं गरजेचं आहे. परंतु याच्यामध्ये असा विषय आहे की मला जेव्हा कळलं, कारण मी बघत होते इलेक्शन पूर्वीपासून हा सर्व प्रकार मी माझ्या डोळ्याने बघितला आणि त्या दिवशी म्हणजे मला वाटतं 2-3 दिवसापूर्वी मी स्वतःच्या डोळ्याने बघितलं की इकडे गाड्या भरून भरून माती दुसरीकडे घेऊन जातात आहे. आणि या संदर्भामध्ये इकडच्या एरियातल्या लोकांनी खूप वेळा कॉन्टॅक्ट केलेलं की माती आहे किंवा त्रास होतो धुळीचा. आणि आजूबाजूच्या परिसरात आपण बघाल ना तर इकडे 3 शाळा आहेत आणि तिन्ही शाळेच्या गाड्या, आणि हा म्हणजे तुम्ही सकाळच्या वेळेला आला तर अगदी रहदारीचा रस्ता असतो, कारण शाळेच्या बसेस आहेत किंवा शाळेतली मुलं आहेत, सर्व या रस्त्या पूर्ण गजबजलेला असतो रस्ता. आणि याचा त्रास असा होतोय ना
की खूप लोकांना ब्रिथिंगचा त्रास व्हायला लागला. कारण तुम्ही माती बघितलं असेल, आम्ही एक त्या दिवशी जेव्हा आम्ही पाहणी केली तेव्हा आम्हाला असं जाणवलं, आमच्या समोर एक ट्रक भरून माती जेव्हा आली तर ती ओली माती होती. तर माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की मला असं वाटतंय की ती ओली माती इकडे सुकवली जाते आणि मग ती सुकवलेली माती परत दुसरीकडे जाऊन विकली जाते किंवा दुसरे कोण घेऊन जातात. तर हा प्रकार खूप दिवसापासून चालू आहे. परंतु मी जेव्हा माझ्या डोळ्याने बघितलं तेव्हा मी इकडचे जे अधिकारी आहेत, दीपक सावंत आहेत अतिरिक्त आयुक्त, मी त्यांना देखील कॉल केलेला. त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या SI ना सांगून किंवा त्यांच्या माणसांना सांगून ते त्याची पाहणी करतील. त्यांनी केली नाही केली हे मला माहित नाही, परंतु मी त्यांना कळवलेलं त्या बाबतीमध्ये. मी याच्या संदर्भामध्ये अजून पोलीस स्टेशनला पण मी कंप्लेंट केली. कारण हे जे तुम्ही ग्राउंड बघतात हे बरेच वर्षापासून असंच पडलेलं आहे. मी खूप वर्षापासून ऐकते की इकडे काही ना काहीतरी होणार आहेत, गार्डनचा प्लॉट आहे किंवा जे पण आहे, हा नगरपालिकेचं मैदान आहे हे इकडे. तर हा एवढ्या मोठ्या मैदानाचा जर उपयोग केला गेला तर चांगल्या पद्धतीने लोकांसाठी उपयोग केला जाऊ शकतो. परंतु तुम्ही आता अजून थोड्या वेळानंतर आलात तर या इकडे आहेत ना बसेस उभ्या केल्या जातात, प्रायव्हेट बसेस असतात. तर त्या प्रायव्हेट बसेस आणि इथे थोड्या वेळानंतर तुम्ही आल्यानंतर इकडे अक्षरशः म्हणजे मुलं, जी लहान मुलं आहेत किंवा मोठी मुलं आहेत, इकडे दारू पिण्यासाठी बसतात किंवा गैरवर्तन चाललेलं असतं. तर आमचं असं म्हणणं आहे ना की ह्या गोष्टीवरती नगरपालिकेच्या अधिकाऱ्याचा अंकुश असणं गरजेचं आहे. जेव्हा सांगितलं ना ऍटलिस्ट त्याच्यामध्ये फेन्सिंग तरी टाकून एक कव्हर अप तरी केलं पाहिजे की जेणेकरून याच्यामध्ये रात्रीच्या वेळेला कोणाला एंट्री मिळणार नाही. परंतु तुम्ही आता मला वाटतं हे जेव्हापासून आम्ही न्यूज बनवली तेव्हापासून गाड्या येण्याच्या बंद झाल्या. परंतु तुम्ही आधी जर आले असते, म्हणजे जेव्हा चालू होतं तेव्हा तुम्ही अक्षरशः बघितलं असतं की रात्री अपरात्री इकडे सगळे ट्रक गाड्या वगैरे कंटिन्युअसली चालू होत्या. तर तुम्ही बघितलं पण असेल आजूबाजूला की केवढ्या प्रकारे माती पडले. अजून ह्या गोष्टीचा एक त्रास आहे की या पुढच्या साईडला बिल्डिंग्स आहेत, तर त्या बिल्डिंगच्या इकडे एक नाला आहे. तर हे लोक आहे ते नाला पण बुजवून टाकण्याच्या मार्गामध्ये. तर त्या लोकांना ह्या सराउंडिंग मध्ये पंचालनगर मध्ये बिल्डिंग्स आहेत त्या लोकांना या पाण्यामुळे पण त्रास होतोय की पाणी अडवलं जात आहे. त्यांच्या जे नाल्याचं पाणी आहे, जे गटाराचं पाणी होऊन जात ते देखील तिकडे कुठेतरी थांबून जातं. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही बघाल, पावसाळ्यामध्ये काय आता पण तुम्ही गेलात ना इव्हन तरी हा सगळं बंद केल्यामुळे हे सगळं पाणी आहे ना त्यांच्या गटाराचं पाणी त्यांच्या बिल्डिंगमध्ये रिव्हर्स जातं. तर हे खूप वर्षापासून हा त्रास आहे. परंतु हा जो मातीचा वगैरे हे त्रास आहे, आजूबाजूला कोण टाकतं आपल्याला माहित नाही, हे एक विषय वेगळा आहे. परंतु ह्याचा त्रास नक्की लोकांना होता. दादाने आता सांगितलं शाळेतली मुलं आहेत आणि वेळोवेळी इकडून गाड्या पास होत असतात, तर त्या मुलांना देखील तो खूप त्रास आहे. शाळेच्या मुलांना त्रास आहे. इथल्या रहिवाशांना बऱ्याच लोकांना श्वासाचा त्रास व्हायला लागलाय. कारण तुम्ही जर या रस्त्यावरती पुढे गेलात ना तुम्हाला आढळून येईल की पूर्ण धूळच धूळ आहे रस्त्यावरती. कुठेच तुम्हाला स्वच्छ रस्ता असं इकडे दिसणार नाही. तर याच्यावरती काही ना काहीतरी ऍक्शन नगरपालिकेकडून केली गेली पाहिजे असं माझं त्याच्यामध्ये म्हणजे महत्वाचं म्हणणं आहे. धन्यवाद. गेल्या 5 वर्षापासून वसई विरार शहरामध्ये प्रशासक राज्य चालवत होते, परंतु आता बहुजन विकास आघाडीची सत्ता आलेली आहे. खास करून बहुजन विकास आघाडी या पक्षाने या गोष्टीकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. असं म्हटलं जातं की वसई विरार शहरामध्ये जमीन नाही, इतकी चांगली मोठी जमीन आहे, तर या धर्तीवरती आपण स्विमिंग पूल वगैरे अशा प्रकारचे प्रकल्प लाभू शकता. लहान मुलांसाठी प्ले ग्राउंड हा देखील या ठिकाणी उभं करू शकता. परंतु आपलीच जमीन आणि आपल्या जमिनीत कोणतरी दुसरा येऊन माती टाकतोय आणि माती खातायत कोण, तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे अधिकारी. सतीशजी, तुम्ही एक ऍडव्होकेट आहात. खरं तर आपल्या वसई विरारची जर परिस्थिती पाहिली तर मूळ परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे प्लेग्राऊंडची जागा गेलेली आहे, आपल्याकडे मार्केटची जागा गेलेली आहे, आपल्याकडे पार्किंगची जागा गेलेली आहे आणि अशा काही ज्या जागा आहेत त्या ठिकाणी कोणतरी काहीतरी करतंय. आता हे थांबणार का? तुम्ही आता म्हटले की वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता आली आहे. बहुजन विकास आघाडीची सत्ता जरी आली असेल तर प्रभाग क्रमांक 14 मध्ये बिल्डरांची सत्ता आलेली आहे. कारण काय सांगतो, हा विषय का आजचा नाही आहे. या ग्राउंड सारखा या परिसरामध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की या ठिकाणी असलेल्या बिल्डरांना कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही. ह्या बिल्डर लोकांनी आपल्या मनमानीप्रमाणे ते बिल्डिंगी बांधतात. रस्त्यावरती जिथे पाहिजे तिथे मटेरियल टाकतात, रस्त्यावर जिथे पाहिजे तिथे त्यांचं मटेरियल उभं करतात. विटा असतील, लाद्या असतील, सळ्या असतील, जिथे तिथे अंधाधुंद उभे करतात. आणि ज्या वेळेला आमच्यासारखे कार्यकर्ते ज्या वेळेला नगरपालिकेमध्ये जातो त्यावेळेला तिथे बसलेल्या अधिकाऱ्यांचे फक्त कागद रंगवण्याची कामं करतात. आणि मी हे एकदम
जबाबदारीने सांगतो, कारण ज्या वेळेला मागच्या वेळेला अश्विनी मोरे या ठिकाणी जे सहाय्यक आयुक्त होते त्यांना अनेक निवेदनं दिली की या ठिकाणी काम करणारे बिल्डर जे आहेत ते बेशिस्त आहेत. जे बिल्डर अशा प्रकारे काम करतात आहेत ज्यांच्या सीसी मध्ये ही नियमावली असते की कुठल्याही प्रकारे आरोग्याचा धोका इकडे राहणाऱ्या नागरिकांना होणार नाही, कुठल्याही प्रकारचा आरोग्याचा प्रश्न उभा राहणार नाही, या नियमाचं पालन करूनच तुम्हाला बांधकाम करायचं आहे. तुम्ही रस्त्याला फिराल तर तुम्हाला सर्वत्र माती पडलेली दिसेल. रस्त्याचे फुटपाथ जे आहेत त्याच्यावरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यांना विचारलं गेलं की सांगता 10 महिने 2 महिने तर थांबा. या पद्धतीची उत्तरं त्यांच्याकडून मिळाल्यानंतर आणि अधिकाऱ्यांकडून पण थातूर मातूर उत्तरं द्यायच्या, नोटिसा काढायच्या, यायचं व्हिजिट करायचं आणि सोडून द्यायचं. वसई विरार मधले नागरिकांचे जीव एवढे स्वस्त आहेत का? आज दम्याचा त्रास होतोय, श्वसनाचा त्रास होतो. या ठिकाणी 3-3 शाळा आहेत. लहान लहान मुलं त्या शाळेत शिकतात आहेत. आज वयाच्या 4व्या 5व्या वर्षी त्यांना दम्याचा त्रास होणार असेल तर हे कुठलं भविष्य आहे वसई विरारमध्ये? आणि हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? आज तुम्ही मला सांगा, जर या एक शाळा पाठीमागे 2 शाळा, अशा शाळेच्या बाजूला ज्यावेळेला असे डम्पिंग ग्राउंड बोलेल मी याला, कारण इथे माती डंप करायची, ती माती उचलायची आणि जाऊन परत विकायची. हा ह्यांचा व्यवसाय करण्यासाठी आमच्या मुलांचे जीव धोक्यात घालणार आहेत का? आणि ह्याला अधिकारी पाठीशी घालणार आहेत का? हे पण एक प्रश्न असाही निर्माण होतो, जर जागा वसई विरार शहर महानगरपालिकेची आहे आणि दुसरा कोणतरी इथे माती टाकत असेल तर त्याच्यावरती कारवाई देखील झाली मी पाहिजे. तेच आपल्याला सांगतोय ना की या ठिकाणी कसं आहे, तू मारल्यासारखं कर, मी दुखल्यासारखं करतो, अशी परिस्थिती वसई विरार महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची आहे. त्यांना तुम्ही निवेदन द्या, पत्र द्या, काही फरक पडत नाही. पाहणी करतात, परत निघून जातात. आरोग्य केंद्र इथे हजारो लोक रोज येतात. आज रस्त्याने चालण्याची परिस्थिती नाही प्रभाग क्रमांक 14 मध्ये. आज अनेक ठिकाणी धूळ आहे, माती आहे. रस्त्यावरून चालताना आज तुम्ही जे खोदलेलं आहे 20-20 दिवस झाला त्याला पॅचवर्क नाही करू शकत. मग हा कुठला विकास आहे? अशा पद्धतीने जर आज लोकांनी तुम्हाला मत दिलंय, लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय, तर तुम्ही कामं तर करा. आमचं एक प्रामाणिक मत आहे, जे जे ग्राउंड आहेत, जिथे जिथे मैदान आहेत, त्या मैदानाला महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावं. नाहीतर उद्या पुन्हा इथे अतिक्रमण होणार आहे, इथे पुन्हा अनधिकृत बांधकाम होणार आहे. इथे हजारो लोकांना पुन्हा एकदा त्यांना जसं 41 बिल्डिंगचा विषय तशा पद्धतीची बिल्डिंग जर इथे तयार झाली तर पुन्हा त्या लोकांना फसवलं जाणार आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सांगतो मी आणि अधिकाऱ्यांनाही सांगतो की इथून पुढे अशा प्रकारचा हलगर्जीपणा आम्ही खपवून घेतला जाणार नाही. भारतीय जनता पार्टीचं असं म्हणणं आहे की अशा प्रकारचा हलगर्जीपणा आम्ही खपवून घेणार नाही. परंतु इथे प्रश्न निर्माण होतो तो वसई विरार शहर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांचा. इतकी मोठी जमीन आणि त्या जमिनीत कोणतरी येऊन माती टाकतोय, याचा अर्थ तुम्ही पगार कशासाठी घेताय? या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत का? आता नव्याने जे महापौर बनलेले आहेत आजीवजी पाटील, ते या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देतील का? आता इथले जे नगरसेवक आहेत अतुल सालुंके, ते या गोष्टीकडे लक्ष देणार आहेत का? की पुन्हा एरे माझ्या मागल्या हेच आपल्याला पाहायला मिळणार? या सर्व विषय आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.